तर मुंबईतल्या मुसळधार पावसाचा परिणाम लोकलवर सुद्धा पाहायला मिळतोय। तिन्ही मार्गांवरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतात। आणि आपण पाहतोय की या ट्रॅक्सवर पाणी शिरलेलं आहे। दादर स्थानकामध्ये रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मात्र मध्य रेल्वेच्या लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने आहेत असं कळतंय। पश्चिम रेल्वेवर लोकल 10 मिनिटं उशिराने आहेत। हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 7 मिनिटं उशिराने आहेत। दादर स्थानकामध्ये रुळांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय का तर हो, मात्र रेल्वे बंद नाही आहेत। 10 ते 15 मिनिटं वाहतूक उशिराने सुरू आहे, पण ट्रेन्स मात्र चालू आहे। सकाळी 7:30 वाजताची दृश्य आहेत। जसा रेड अलर्ट पुढच्या 3 तासांसाठी मुंबईला जारी केला गेलेला आहे हवामान विभागाकडून, तसंही 4 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस पडतोय, ट्रेन्स बऱ्याच विस्कळीत आहेत, बंद नाही आहेत, विस्कळीत आहेत। 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत। मात्र तरी सुद्धा जर काही महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन सातत्यानं प्रशासन करताना पाहायला मिळत आहे। स्वतः महापौर ऋतू तावडेंनी सुद्धा समाज माध्यमांवर येत प्रत्येक व्यक्तीला काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे सगळे ऑफिसेसना सुद्धा वर्क फ्रॉम होम दिलेला आहे। बऱ्याच महाविद्यालयांना, शाळांना सुट्टी दिली आहे। मुलांच्या परीक्षा सुद्धा आज ज्या होत्या त्या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत। आजच्या परीक्षा रद्द केल्यात। त्यामुळे योग्य ती खबरदारी प्रशासन सुद्धा घेत आहे। त्यालाच सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा पुढारी न्यूज तुम्हा सगळ्यांना करते आहे।